बोला। आपल्यासोबत बोलण्यासाठी कर्जतचे विद्यमान आमदार महेंद्रजी थोरवे आहेत। सर, TV9 मध्ये स्वागत आहे। पुन्हा एकदा पक्षाने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे। शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। कसा नागरिकांचा प्रतिसाद मिळतोय? कर्जत मतदारसंघातून शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत। मागील 5 वर्षामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 2.5 वर्षाच्या सत्तेतील काळात मोठा विकास या मतदारसंघामध्ये आम्ही उभा केलेला आहे आणि त्यामुळे जनता या मतदारसंघातील खुश आहे, विकासाला प्राधान्य देत आहे आणि म्हणून 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान जनता रस्त्यावर उतरलेली आहे। 2014ची निवडणूक मी लढलो, 2019ची लढलो आणि 2024ची निवडणूक लढत असताना या दोन्ही निवडणुकांपेक्षा या तिसऱ्या निवडणुकीमध्ये उत्स्फूर्तपणे जनता रस्त्यावर उतरून मला त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे। खरं तर आपला अजेंडा एकंदरीत काय असणार आहे कर्जत विधानसभेसाठी? कर्जत विधानसभेसाठी जो विकास या मतदारसंघामध्ये आम्ही केलेला आहे आणि पुढील काळामध्ये कर्जतचा नंदनवन व्हावं या दृष्टीने कर्जत तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित व्हावा आणि या तालुक्यामध्ये पर्यटनाला चालना देऊन कर्जतच्या नोकरी असेल, व्यवसाय असेल, या साऱ्या गोष्टी पर्यटनाच्या माध्यमातून पुढे याव्यात या दृष्टिकोनातून कर्जतचं इन्फ्रास्ट्रक्चर तर आम्ही उभं केलेलं आहे, परंतु भविष्यामध्ये कर्जतची एक ऐतिहासिक डेव्हलपमेंट कर्जत शहरामध्ये असेल, कर्जत ग्रामीणमध्ये असेल, उभी करून कर्जतच्या जनतेला न्याय देण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे। खरं तर आपल्या मतदारसंघात आज महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांची देखील सभा पार पडते, याकडे कसं पाहता? उद्धव साहेब आज कर्जतमध्ये येत आहेत। उमेदवार त्यांचा ज्या पद्धतीने आपण सारेजण पाहत आहे की या मतदारसंघामध्ये तिरंगी लढत या ठिकाणी होत आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून त्यांचा उमेदवार प्रचार करत आहे। राष्ट्रवादी अपक्ष उमेदवारसुद्धा प्रचार करत आहे आणि शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून मी या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि या मतदारसंघामध्ये कर्जतची जनता ही विकासाला प्राधान्य देणार आहे। त्यामुळे उद्धव साहेब जरी कर्जतमध्ये या ठिकाणी आले तरी काही त्या ठिकाणी फरक पडणार नाही। जनता ही उत्स्फूर्तपणे शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून मला प्रचंड बहुमताने विजयी करतील। खरं तर उद्धवजी येतात आहे तर मतांमध्ये काय विभाजन दुभाजन काय होऊ शकतं? नाही, असं काही नाही। आता त्यांच्याकडे जी लोक आहेत त्यांचं माइंडसेट आहे की बाबा त्यांचं ती लोक उभाटाकडेच राहतील आणि आमच्याबरोबर जे माझ्या निष्ठेने आलेले कार्यकर्ते शिवसेनेचे माझ्याबरोबर आलेले आहेत, आदरणीय शिंदे साहेबांना म्हणून आलेले आहेत, आदरणीय बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललेले आहेत। ज्या पद्धतीचा त्रास या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आम्हाला या ठिकाणी देत आहे, त्यामुळे संघर्षातनं आम्ही सारेजण या मतदारसंघामध्ये गेली कित्येक वर्ष राष्ट्रवादीबरोबर असणारा हा संघर्ष आहे। त्यामुळे माझ्याबरोबर कार्यकर्त्यांना या ठिकाणी जो नाहक त्रास झालेला आहे, हे सर्व लोक, सर्वसामान्य लोक माझ्याबरोबर ठामपणे उभे आहेत, त्यामुळे या साऱ्यांचं पाठबळ मला या ठिकाणी मिळत आहे। खरं तर प्रामुख्याने आता कुठली अशी मोठी समस्या तुम्हाला उद्भवते आणि तुमचा 5 वर्षाचा टार्गेट काय असणार आहे? नाही, आता 5 वर्षामध्ये जो विकास या मतदारसंघामध्ये मी उभा केलेला आहे, पुढील काळामध्ये सुद्धा कर्जतचं आता जे काही जलजीवन मिशनच्या वॉटर स्कीम आणलेल्या आहेत, ही कामे आता पूर्ण झालेली नाहीत, ती कामे सुरू आहेत। ती कामे पूर्ण करून जलजीवन मिशनची कामे पूर्ण झाल्यामुळे कर्जत ग्रामीणमध्ये असणाऱ्या आदिवासी पट्ट्यातील जो पाणी प्रश्न प्रलंबित होता तो पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपेल। कोंढाणा धरण आम्ही आणलेलं आहे, हे धरण पूर्ण करून या परिसराचं नैसर्गिक सौंदर्य तर वाढणार आहे, पर्यटनसुद्धा वाढणार आहे आणि तसेच कर्जत शहराचा राखीव पाणी आम्ही आरक्षित ठेवा असं आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। सिडकोला पाणी देत असताना कर्जत शहराला आणि कर्जत ग्रामीणला राखीव पाणी पुरवठा ठेवा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्यामुळे पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटेल। कर्जतला सुद्धा आम्ही जवळजवळ 40 कोटीची 57 कोटीची वॉटर स्कीम या ठिकाणी आणलेली आहे। ती वॉटर स्कीम पूर्ण झाल्यानंतर कर्जतचा सुद्धा पाणी प्रश्न संपणार आहे, त्यामुळे जी कामे आता राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणलेली आहेत, ही कामं पूर्ण झाल्यानंतर पुढील काळामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल आपण कर्जतमध्ये आणतोय, त्याचंसुद्धा फायनल स्टेजला आहे। ते सुद्धा या साऱ्या गोष्टी झाल्यानंतर कर्जतची जी महत्त्वाची जी गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, त्याच्यामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल असेल,
पाणी प्रश्न असेल, हे प्रश्न कर्जतचे संपल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर तर या 5 वर्षामध्ये पूर्णपणे आम्ही केलेलं आहे. त्यामुळे नव्याने डेव्हलपमेंट आता कर्जतमध्ये सुरू होतील आणि या डेव्हलपमेंट झाल्यानंतर कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबर कर्जतच्या विकासाचं सौंदर्याची भर पडणार आहे. आणि कर्जत एक ऐतिहासिक शहर म्हणून, एक कर्जत हे एक सिम्बॉलिक शहर म्हणून उदयास यावं या दृष्टीने मी प्रयत्न करत आहे. काय वाटतं मग शेवटी आपला विजयच? होय, नक्कीच. या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा शिवसेना महायुतीचा विक्रमी मताने भगवा फडकणार आहे. थोरवेजी, आपण बोलताय की विक्रमी मतांनी आपला भगवा फडकणार आहे. मात्र आम्ही काही नागरिकांची चर्चा केली, त्यामध्ये असं जाणवतं की भावी मंत्री म्हणून महेंद्र थोरवे अशा घोषणा देखील पाहायला मिळतात. नाही, मी अशी काही स्वप्न पाहत नाही आहे. मला मंत्री वगैरे होण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. मला सर्वसामान्यांची कामं करायची आहे, जनतेची कामं करायची आहेत. आजही मी आमदार म्हणून मंत्र्यांकडे जेवढा निधी नसला आला तेवढा निधी मी या मतदारसंघामध्ये 2900 कोटी रुपयाचा निधी या 5 वर्षामध्ये आणलेला आहे. त्यामुळे सरकार आपलं यावं, सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा आदरणीय शिंदेसाहेब हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावेत आणि त्यांच्या सरकारमध्ये मी काम करावं, जेणेकरून माझ्या मतदारसंघाला अजून विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जेव्हा मी स्वप्न आम्ही कर्जतकरांनी साऱ्यांनी पाहिलेलं आहे की या मतदारसंघाचं नंदनवन आम्हाला करायचं आहे आणि यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. धन्यवाद जी, आणि तुम्हाला देखील शुभेच्छा खूप खूप. आपण पाहू शकतो की कर्जत या शहराचं आम्हाला नंदनवन करायचे अशी जी प्रतिक्रिया आहे ती महायुतीचे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत, विद्यमान राहिलेले आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केलेले आहे. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, कर्जत, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.